नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय तानाजी धरणे यांची आत्मकथनपर हेलपाटा ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 12वा. आम्ही पहिल्या वर्षाची मुलं असल्यामुळे आम्हाला जास्त शेतीची कामं सांगण्यात यायची. त्यात फार्ममधल्या कामगारांनी बेमुदत संप पुकारलेला होता, त्यामुळे सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना भुईमुग काढायला फार्मवर नेण्यात यायचं. भुईमुग शेंगा 15-20 दिवस काढल्या. त्यानंतर गोडाऊनमध्ये ठेवलेलं सोयाबीन निवडायला लावलं. सोयाबीनमधले खराब आणि कुजलेले दाणे वेगळे करावे लागत होते. तसंच आठवड्यातून एकदा डेअरीवर जाऊन जनावरांचं शेण सुद्धा काढावं लागत होतं. मला तर वाटायचं 10वीला एवढा अभ्यास करून आपला काही उपयोग झाला नाही. मांजरी फार्मला कृषी विद्यालय आणि ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर होतं, त्यामुळे गावी गेल्यावर आम्ही सगळ्यांना सांगायचो की आम्ही ग्रामसेवक ट्रेनिंगला मांजरी फार्मला आहोत. मोठं बोर्ड असल्यामुळे सगळ्यांना खरंही वाटायचं. वास्तविक कृषी विद्यालय आणि प्रत्यक्ष ग्रामसेवकाचं काम यात खूप तफावत आहे. त्यातले काही विषय म्हणजे सामान्य प्रशासन हा विषय सोडला तर बाकीचे उद्यानविद्या, कृषीतंत्र, फळबाग लागवड, पशुसंवर्धन व इतर शेतीशी निगडित विषय असायचे. हळूहळू आमचे वर्ग सुरू झाले, तासिका व्हायला लागल्या, तेव्हा आम्हाला जरा बरं वाटायला लागलं. संध्याकाळी 5 वाजता कॉलेज सुटलं की मुलं फ्री व्हायची. कोणी पिक्चरला जायचं, कोणी पार्ट टाईम कामाला जायचं, तर कोणी रूमवर थांबायचं. ग्रामसेवकांची ट्रेनिंग बॅच आल्यावर अर्जुन त्यांना जेवण वगैरे वाढायचं काम करायचा. त्यात त्याचे 8-15 दिवस मस्त जायचे. ग्रामसेवक सर्व्हिसवाली माणसं होती, त्यांची मेस एकदम झकास असायची. रोज दुपारी जेवून आल्यावर पोटावरनं हात फिरवत म्हणायचा, आज बासुंदी होती. बुधवार किंवा रविवार असला की चिकन मटण ठरलेलं. इतका खुश असायचा की सगळं काम आनंदानं करायचा. वरती बॅच संपली की सगळेजण त्याला थोडे पैसेही द्यायचे, त्यामुळे त्याचा दुहेरी लाभ. मी कधी कधी विनोदानं म्हणायचो की अरे अर्जुन, माणसानं जगण्यासाठी खावं पण खाण्यासाठी जगू नये. तसा त्याला कधी कधी माझा राग यायचा, पण थोड्या वेळानं पुन्हा बोलणं चालू करायचा. संध्याकाळी 5च्या दरम्यान मी आणि विकास वडघुले फिरत फिरत शेवाळेवाडी फाट्यावर जाऊन बसायचो. विलासची घरची परिस्थिती आमच्यापेक्षा कितीतरी बरी होती. त्याच्या घरी जाण्याचा योग बऱ्याच वेळेला आला. त्याचे नाना आणि आई शेती करत होते. घरी जर्सी गाई होत्या, डेअरीवर दूध जात होतं, परिस्थिती बरी होती. स्टडफार्मच्या आवारात उभं राहून लाखो रुपयांचे घोडे बघत बसायचो. कधी कधी एकत्र सगळेजण जाऊन सिनेमा बघायचो. त्या दरम्यान आलेले फूल और कांटे, हम आपके है कौन, क्रांतीवीर, जुरॅसिक पार्क, विजयपथ, प्रेमग्रंथ, 1942 लव्ह स्टोरी असे अनेक हिट सिनेमे हडपसरला जाऊन वैभव थिएटरला बघितले. वसतिगृहावर किस्से अनेक घडायचे. एकदा विलास कपड्यांना इस्त्री करत होता, तेवढ्यात भगत तिथे आला आणि विलासची खोड काढली तर विलासची सटकली. त्यांनी मागे पुढे न बघता तापलेली इस्त्री सरळ भगतच्या हातावर ठेवली. तर्रकन त्याचा हात भाजला. तो मोठ्यानं ओरडला. हे बघून आम्ही धावत आलो आणि तो प्रकार बघून डोक्याला हात लावला. विलासवर आम्ही सगळेजण ओरडलो. नंतर विलासला या गोष्टीचा पश्चात्ताप झाला. दीपावली दरम्यान पहिलं सत्र संपलं आणि दीपावलीची सुट्टी 15 दिवसाची लागली. त्यात मी 5 दिवस वाढवणार होतो आणि घरी गेल्यावर लगेच मुंबईला जाणार होतो, कारण उन्हाळ्यात कमावलेले पैसे संपले होते आणि आर्थिक कोंडी झाली होती. राजू आणि मी गावी आलो. राजूचा मोठा भाऊ सुरेश नाना फौजी होता, त्यामुळे राजूचं छान होतं. माझं तसं नव्हतं. अण्णा नगरला होते. सायकल खेळताना संदीपचा पाय मोडला होता, तेव्हा नगरला गेलो होतो. ताईच्या जन्माच्या वेळी बाई जाणार होती, परंतु मी 10वीत गेल्यामुळे तिला जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेलो. 15-20 दिवस धंदा केला आणि पुन्हा कॉलेज सुरू झाल्यावर गावी आलो. बाईला थोडा बाजार भरून दिला. मांजरीला गेलो. दुसरं सत्र सुरू झालं. परदेशी सर, ढगे सर, प्राचार्य चव्हाण सर, तरटे सर, चाळुंके सर, शैंदाणे सर, सूर्यवंशी सर, माने सर असे बरेच शिक्षक होते. चांगला अभ्यास करा म्हणायचे. इथून शिकून गेलेले बरेच भाऊसाहेब झालेत असंही सांगायचे. दुसरा आणि चौथा शनिवार रविवार सुट्टी असायची. महिन्यातनं एकदा घरी जायचो.
मध्येच काही दिवस दौलत पवार आणि मी अजून दोघे तिघे मिळून एका वर्कशॉपमध्ये थोडे दिवस काम केलं. 31 डिसेंबरला मुलांनी वसतिगृहावर धमाल केली. काही मुलांनी रूमवर नाचण्यासाठी खास टेप रेकॉर्डर आणले होते. त्या दिवशी रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलं नाचत होती. दिवसामागून दिवस जात होते. एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला राहूला कुसुमकडे आलो. त्यांनाही बरं वाटलं. बऱ्याच दिवसानंतर राहूच्या महादेवाच्या कावडी बघण्याचा योग आला होता. कावड सुरू असताना अचानक मोठा पाऊस सुरू झाला आणि माणसांची धावाधाव सुरू झाली. कोण कुठे आसरा मिळेल तिथे पळत होता. कुसुमबाईचा भाऊ म्हणून विलास डुबे मला ओळखत होते. विलास डुबेंनी कुसुमबाईंकडे निरोप दिला होता म्हणून मामाचा दादा आणि मी असंच एकदा विलास डुबेंकडे गेलो. विलास डुबेंचे मोठे मेवणे गोनाटचे बाजीराव कोळपे हे कसली तरी पॉलिसी काढायचं काम करत होते. मी सध्या शिक्षण घेतोय म्हणून पॉलिसीचं नाही सांगितलं तर तिथे विलास डुबेंचे चुलते अण्णा बसले होते. विचारपूस झाली. अण्णा जरा आगाऊच होते. मी सांगितलं मी ग्रामसेवकाचा कोर्स करतोय तर म्हणाले ग्रामसेवकाला पगार किती असतो. मी म्हणालो 3,000. त्यावर म्हणाले तुम्ही नवरा बायको पोरांचं भागेल का त्याच्यात. मी गप झालो. मनात म्हटलं म्हातारा लय आगाऊ दिसते. ग्रामसेवक होता होता किती वर्ष लागतील माहीत नाही, परंतु मी ग्रामसेवक झाल्यासारखी प्रतिक्रिया विलासच्या अण्णांना विचारली होती. योगायोग असा की 1998 साली मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आईवडिलांच्या पुण्याईनं म्हणा माझ्या प्रयत्नानं ग्रामसेवक झालो. सन 1999ला 8 मे रोजी माझं लग्न अण्णांची पुतणी म्हणजे डुबे सरांची छोटी कन्या पुष्पा हिच्याशी झालं. विशेष म्हणजे हे लग्न ठरवायला मुळे सर आणि विलासचे तेच अण्णा होते ज्यांनी मला मी कृषी विद्यालयात असताना सन 1994ला प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं. बैठक बसली आणि विलासचे अण्णा माझ्याकडे बघून हसायला लागले. मला सन 1999ला समजलं की अण्णांनी तेव्हा तो प्रश्न आपल्याला का विचारला असेल. पहिल्या वर्षाच्या परीक्षा झाल्या. पेपर चांगले गेले होते. सुट्टी लागली तशी नेहमीची येतो पावसाळा तसा 1.5 महिना मुंबईत काढला. जून महिन्यात दुसरं वर्ष सुरू झालं. ह्या वर्षी चांगला अभ्यास करून विशेष प्रावीण्य मिळवायचं होतं. त्या अनुषंगाने सगळे अभ्यास करत होते. पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाले. प्रथम वर्षाला माझा भाचा पोपट थोरात यांनी प्रवेश घेतला. ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान अण्णांनी नगरचं काम सोडलं आणि एक जर्सी गाय टेम्पोत टाकून बिराड गावाला आणलं. थोडे दिवस घरी राहिल्यावर काही कामधंदा मिळेना म्हणून पुन्हा श्री बाळासाहेब संकपाळ यांच्याकडे साल धरलं. बाळासाहेब तेव्हा कळवंतवाडीचे सरपंच होते. अण्णा मदारीवर राहायला लागले. संदीप आणि किशोर कळवंतवाडीला शाळेत जायला लागले. सुट्टीला आल्यावर मी अण्णांकडे जात असे. अण्णांची जर्सी गाय व्यायली होती आणि डेअरीवर दूध जात होतं. त्यामुळे महिन्याला अण्णांकडनं थोडी थोडी मदत होत होती. महिन्याला 300-400 रुपये मिळत होते. डिसेंबर महिना चालू होता. विद्यापीठाची बस नादुरुस्त होती त्यामुळे दुसऱ्या वर्षाची सहल रद्द झाली होती. आम्हाला 600 ते 700 रुपये सानुग्रह भत्ता मिळाला होता. राजूनी गोव्याला जायचं नियोजन केलं. शनिवार रविवार बघून आम्ही पुण्यावरनं रात्री ट्रॅव्हल बसनं निघालो. सहलीसाठी मी, राजेंद्र महाळसकर, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब वीर, दौलत पवार, शरद आपळे आणि विलास वडघुले आमच्याच रूमची मुलं होती. आम्ही आमच्या बॅगा घेऊन बसनं निघालो. बस कोल्हापूर मार्गे पहाटे सावंतवाडी इथे आली. किंचित झुंजूमुंजू झालं होतं. हवेत हलकासा छान गारवा होता. आकाशात तांबडं फुटल्यानं पूर्व दिशेला भगवी छटा आली होती. थोडं दिसू लागल्यानं पक्षी आपली घरटी सोडून अन्नाच्या शोधात बाहेर पडत होते. झाडांवर पक्ष्याच्या किलबिलाट ऐकू येत होता. गुलाबी थंडीमुळे लोक गरम कपडे परिधान करून रस्त्यानं चालत होते. सकाळ व्हायला लागली तसा सगळा परिसर नजरेत भरायला लागला. हिरव्या वनराईनं नटलेले डोंगर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. डोंगर दऱ्यातली लाल माती सकाळच्या हळदी उन्हात कावाची उधळण करत होती. बस थांब्यावर थांबली आणि आम्ही सगळेजण चहा प्यायला खाली उतरलो. गरमागरम वाफाळलेल्या चहाचे फुरके मारले आणि गोव्याच्या दिशेनं बस मार्गस्थ झाली. डोंगर दऱ्यातनं रस्ता कापत कापत बस सकाळी 8 वाजता गोव्यातल्या म्हापसा शहरात थांबली. बस थांबताच एक व्यक्ती दरवाज्यात थांबून आमच्या बॅग घेत होता. आम्हाला काही समजायच्या आत तो आम्हाला रूमवर घेऊन गेला. सर्वांच्यात एकच रूम ठरवला. थोडे फ्रेश झालो आणि नाश्ता करेपर्यंत गोवा फिरणारी बस त्या माणसानं आम्हाला बघून दिली.
गोवा हा दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा अशा 2 विभागात विभागलेला आहे. पहिल्यांदा दक्षिण गोवा बघणं सुरू झालं. दुपारचे 12 वाजले असतील. बसमधून दूरवर पाहिलं तर समोर काहीतरी चमचम करतंय असं दिसलं. एकदम विलोभनीय नजारा होता. जवळ गेल्यावर पांढरं शुभ्र मोत्यासारखं पाणी दिसलं. समुद्रात दूरवर मोठी मोठी जहाजं दिसली. गाईडनं सांगितलं, वास्को द गामा ज्या बंदरात उतरला ते हे बंदर आहे. त्या दिवशी गोव्यातली अनेक पुरातन मंदिरं, चर्च बघितली, बीच बघितले. दुपारचं जेवण वगैरे एकत्र झालं. रात्री परत लॉजवर मुक्काम झाला. गोव्याचे खास जेवण, मासे आणि बरंच काही खाल्लं आणि रात्री उशिरा सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी उरलेला उत्तर गोवा बघितला. छोटा कोडॅकचा कॅमेरा होता. सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले. सगळ्यांनी गोल टोप्या घेतल्या. 2 दिवस सर्वांनी स्वतःला हरवून धमाल केली. इथलं कॉलेज संपल्यावर सर्वांना कुठे ना कुठे कामधंदा करावा लागणार होता. त्यामुळे आम्ही थोडंसं जगून घेतलं. गोव्याचे समुद्रकिनारे अतिशय सुंदर, रमणीय वाटले. बीचवर देशी तसंच विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. अतिशय रोमांचकारी झाली आमची ट्रिप. सर्वजण खूप आनंदात होतो. तेव्हा गोव्याचं ट्रॅव्हलचं तिकीट फक्त 100 रुपये होतं. 5 वाजता गोव्याची राजधानी पणजी बघितली आणि संध्याकाळी पुणा ट्रॅव्हल पकडून पुन्हा सकाळी पुण्यात आलो. मुलांनी काढलेले काही फोटो आज सुद्धा माझ्या जवळ आहेत. तेव्हाचे फोटो बघितले ना की आज सुद्धा हसू येतं. रात्री बस निघाली. सकाळी पुण्यात पोहोचली. आम्ही सगळे वसतिगृहावर गेलो. इतर मुलांना समजलं तसं शिक्षकांनाही समजलं. पण शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गेल्यामुळे कुणी जास्त विषय ताणला नाही. मला 4थीला शिकवायला शिंदे मॅडम होत्या. त्यांचे भाऊजी बाळू होले तिथे शिपाई होते. त्यांनाही थोडं सांगितलं. अशा तऱ्हेनं एकदाची आमची गोवा ट्रिपची हौस झाली. पुन्हा कॉलेज सुरू झालं. मांजरीची 2 वर्ष खूप चांगली गेली. घरापासून दूर होतो. स्वतःचं सगळं स्वतःला करावं लागत होतं. दुसऱ्या वर्षाला असताना गावी एकदा सोपान मामा पाईपसाठी टेंभा करताना भाजले. त्यांना पुण्यात KM हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मला समजलं तसं मी आणि राजू त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो. मामा बेडवर होते. 70% भाजले होते. त्यांचं शरीर अतिशय लालबुंद झालं होतं. बघून खूप वाईट वाटलं. त्या दुखण्यामुळे मामांना पुन्हा कधीच अंगभर कपडे घालता आले नाहीत. इथे राहून सगळेजण स्वावलंबी झाले होते. स्वतःचं जेवण, कपडे सगळं स्वतः करत होते, धूत होते. या 2 वर्षात गणपती उत्सव, कोजागिरी आणि वर्षाअखेर खूप धूमधडाक्यात साजरी झाली. सगळी मुलं गुण्यागोविंदानं राहायची. मांजरी फार्मला असताना पुण्याचे गणपती पाहून आल्यावर पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना झालेला किल्लारीचा भूकंप सगळ्यांनी अनुभवला. त्याचे हादरे मांजरी फार्मपर्यंत पोहोचले होते. आम्हाला जाणवलं तसं सगळी मुलं बाहेर व्हरांड्यात पळाली. सगळ्या मुलांची छान गट्टी जमली होती. कॉलेज संपायचे दिवस जवळ आले. मुलांना खूप गहिवरून यायला लागलं. नको असणारे मांजरीचे दिवस शेवटी हवेसे वाटायला लागले. एप्रिल 1995ला आमच्या दुसऱ्या वर्षाच्या लेखी, तोंडी, प्रॅक्टिकल परीक्षा संपल्या. सर्वजण अभ्यासातनं मुक्त झाले. तसं मांजरीचं जीवन मुलांना आठवायला लागलं. या 2 वर्षात आम्ही जीवन जगायला शिकलो होतो. मागचे दिवस आठवायला लागलो. इथे खूप जीवाभावाचे मित्र भेटले. एकदा असंच रवी खेसेच्या घरी माळशिरसला गेलो होतो. त्याचे प्रेमळ आई बाबा माझ्या आईवडिलांसारखे खूप प्रेमळ वाटले. रवीचा स्वभाव खूप उमदा होता. मैत्रीसाठी जगणारा माणूस मी त्याच्यात बघितला. त्याच्याबरोबर 2 दिवस घालवले, पण ते आयुष्यभर लक्षात राहिलेत माझ्या. दुसरे मित्र विलास वडघुले, थोडा रागीट पण मनानं हळवा. त्याची माझी जोडी सगळ्यात जास्त जमली. विलासचा मला खूप आधार वाटायचा. तो कधी कटू पण सत्य बोलायचा. काही गोष्टी आपण गृहीत धरतो पण वास्तवात खूप वेगळं असतं असं तो म्हणायचा. पुढच्या जीवनात मला त्याचा प्रत्यय आला. कॉलेजचे दिवस संपले, पण तिथल्या आठवणी आयुष्यभर पुरल्या. 2 रुपये नसायचे म्हणून अक्काचा हॉटेलचा टेस्टी वडा आठवड्यातनं एकदाच खायचा. हडपसरला गेलं तर बसचं तिकीट काढायचं नाही किंवा हडपसरवरनं पायी जायचं मांजरीला. सरांचा डोळा चुकवायचा, पिक्चरला जायचं. नकोसे वाटणारे दिवस शेवटच्या दिवशी खूप चांगले वाटायला लागले होते. वसतिगृहाच्या छतावर प्रत्येकानं रूममधल्या मुलांची नावं
आणि सन 1993-95 बॅच असं लिहून ठेवलं होतं. आता प्रत्येक विद्यार्थी आपापल्या गावाला जाणार होता. प्रत्येकानं वहीवर नाव पत्ते लिहून घेतले. माझ्या कवितेच्या वहीवर परममित्र विलास वडघुले यांनी खूप सुंदर संदेश लिहून ठेवला होता. त्या संदेशानं भविष्यात होणाऱ्या घटनांची उकल लिहिली होती. तो संदेश मी आजही जपून ठेवलाय. ते मंतरलेले दिवस संपले होते आणि वास्तव जीवनात आम्ही प्रवेश केला होता. बाहेरचं जग मी मुंबईला जाऊन अधनमधनं अनुभवत होतो, पण इतरांसाठी ते नवीन होतं. आपण जेव्हा आपल्या घरापासनं, आपल्या माणसांपासनं, आपल्या गावापासनं दूर असतो, तेव्हा जग किती विचित्र आहे आणि किती विशाल आहे याचा प्रत्यय येतो. तेव्हा अनुभव हा आपला गुरु असतो. मांजरी फार्मर सर्वांचा निरोप समारंभ झाला आणि आम्ही आमचा बोर बिस्तारा उचलला. गाव गाठलं. राजू म्हाळसकरनं लगेच एक ॲग्रो कंपनी जॉईन केली आणि तो कोकणात रत्नागिरीला गुहागर इथे गेला. 2 दिवसांनी मी मुंबईला गेलो. कॉलेजची ती 2 वर्षे आमच्या पुढच्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनली. आम्ही कॉलेज जीवनातनं बाहेर आलो आणि वास्तविक जीवनाचे चटके सोसायला लागलो होतो. मी मुंबईला गेल्यावर माझ्या पाठोपाठ माझा चुलत भाऊ लहानू धरणे आणि लक्ष्मण म्हाळसकर हे दोघेही मुंबईला आले. तिघांना ताईकडे राहणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही वसईजवळच्या नायगावला एक साधी कुडामोडाची आणि एक कौलारू असणारी रूम घेतली भाड्याने. आमच्या ओळखीचा बिरा कराडे तिथे भाजीचा धंदा करत होता, त्यांनीच रूम बघून दिली. आम्ही तिघेही पहाटे उठून लोकलनं भायखळा मार्केटला जायचो. तिथून आंब्याच्या कैऱ्या आणून तिघे 3 दिशांना जाऊन विकायचो. कैऱ्या संपल्यावर आम्ही आंबे विकायला लागलो. आंब्याच्या पेट्या महाग असायच्या आणि तेवढं भांडवल आमच्याकडे नसायचं, म्हणून आम्ही दुसरे साधे म्हणजे तोतापुरी, नीलम, बदामी असे आंबे विकायचो. एक दिवस असेच आंबे घेतले. आंबे घेताना वरती चांगले ठेवलेले असायचे, ते बघून मी आंब्याचा सौदा केला. त्यांनी आंबे माझ्या पाठीत टाकले तर निम्म्याहून अधिक आंबे नरम आणि खराब होते. ते काही गिऱ्हाईकांना घेतले नसते. माझी फसवणूक झाली हे मला समजलं. मला हे आंबे नको असं मी त्या व्यापाऱ्याला झटकन बोललो आणि पाटी उचलून आंबे परत घ्या बोलून गोंगाट करायला लागलो. त्याला माझा प्रचंड राग आला होता. त्यांनी सरळ माझ्या कानाखाली ओढली. मी सुन्न झालो. आपण काय चूक केली हे मला समजत नव्हतं. आपण मालाचे पैसे देणार तर त्या व्यापाऱ्यानं आपल्याला चांगला माल देणं क्रमप्राप्त होतं, पण हे सगळे व्यापारी मुस्लिम समुदायाचे आणि एकसंघ असायचे. बाहेरच्या लोकांचं काही चालू द्यायचे नाहीत. मी पैसे देणार नाही हे त्याला समजलं. त्यांनी आंबे ओतून घेतले. मी तिथून एखाद्या आश्रितासारखा बाहेर पडलो. घडीभर मला खूप वाईट वाटलं. मनाशी म्हणालो, अजून काय काय भोगावं लागणार आहे, देव जाणे. असाच महिनाभर कसा तरी धंदा केला. धंद्यात मन लागत नव्हतं. माझ्याबरोबर 10वीत असणारी बरीच मुलं डीएडला लागली होती. माझ्या मनात यायचं, आपण सरळ 12वी केली असती तर आज आपण कुठेतरी डीएड करत असतो. आणि मग त्या विचारानं मी व्यथित व्हायचो. आपली मोठी चूक झाली आहे ह्या विचारानं मन खात राहायचं. मांजरीला होतो तसे आता आम्ही नव्हतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वच पातळीवर आमची खालची लायकी सिद्ध झाली होती. नायगावला इंगळेनगरचे बाबा इंगळे हे भाऊसाहेब होते. त्यांचा मोठा रुबाब असायचा. तेव्हा वाटायचं आपल्याला कधी हे दिवस येतील. जीवनात सगळ्यात वाईट काळ हा बेकारीचा असतो आणि तो आम्ही अनुभवलाय. भेटणारा प्रत्येक जण म्हणायचा, तू ग्रामसेवकाचा कोर्स केलाय ना, मग नोकरी कधी लागणार. जून महिन्यात गावी आलो. मांजरी फार्मला जाऊन माझा निकाल आणि सगळी मूळ कागदपत्र आणली. खूप विचार केला आणि पुन्हा करड्याला जाऊन श्री भैरवनाथ ज्युनियर कॉलेज 11वी आर्ट्सला प्रवेश घेतला. तिथे माझे जुने गुरुवर्य सुभाष देशमुख सर, गाडवे सर, भावळ सर, गोंदकर मॅडम, पटेल सर, इतर सगळा शिक्षक वर्ग भेटला. त्यांना सांगितलं प्रवेश घेतलाय. शिक्षण घेण्याची परिस्थिती अजिबात नव्हती. मला ते परवडणारही नव्हतं. अण्णा मदारीवर सालानी होते आणि आपण अजून शिकण्याचा घाट घातला हे माझ्याही मनात चलत होतं. बाई आणि भाऊंना सांगितलं, ते काहीच बोलले नाहीत. पण आईला खात्री होती की एक ना एक दिवस माझ्या बापूला सरकारी नोकरी नक्की मिळेल. कारण 9वीला असताना संस्थेसाठी निधी जमवण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग घरी वस्तीवर आले होते. त्यांनी माझी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी बघितली होती.
चहा पिता पिता कोणीतरी शिक्षक बोलले होते की तानाजी ह्या परिस्थितीत शिक्षण घेतोय हे बघून सरांचे डोळे नकळत पाणावले होते. तेव्हा सर म्हणाले, काळजी करू नका, एक ना एक दिवस आमच्यासारखा सरकारी नोकरी करेल हा. अण्णांना समजलं की मी पुन्हा 11वीला प्रवेश घेतलाय तेव्हा तेही नाराज झाले. नाराज होणं साहजिक होतं, कारण अण्णांची 4 मुलं आणि अण्णा सतत 6-7 वर्ष सालं घालत होते. मला लवकर नोकरी लागेल, आपल्या सगळ्यांचे दिवस पालटतील अशी आस लावून ते सालं घालत होते. कसे तरी 1 महिना दादा खेसेच्या सोबत सायकलवर कॉलेज केलं. दादा खेसे माझ्यापेक्षा छोटा होता खूप. सर्व गुरुवर्य मनापासून मुलांना शिकवत होते, पण माझं कॉलेजमध्ये मनच लागत नव्हतं. 11वीची सगळी मुलं माझ्यापेक्षा वयानं कितीतरी छोटी होती. तो न्यूनगंड मनात होताच. शिवाय आपलं आत्ताचं शिक्षण म्हणजे शिळ्या कडीला ऊत अशी स्थिती होती. 1-1.5 महिना गावी राहिलो, त्या दरम्यान आजारीही पडलो. जवळचे पैसे संपत आले, तशा कॉलेजच्या माझ्या दांड्या वाढायला लागल्या. हळूहळू मनात यायला लागलं की आपण उगाच भावनेच्या भरात कॉलेजला प्रवेश घेतला. मलाच तिरस्कार वाटायला लागला. तेवढ्यात एक काशीचा किरण दिसला. आमचे मित्र राजेंद्र म्हाळसकर यांनी रत्नागिरी गुहागरवरनं एक दैनिक नवाकाळची बातमी पाठवली. त्या बातमीत कोकण निवड मंडळानं ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज मागवले होते. बातमी वाचून वाटलं की भगवान के घर में देर है पर अंधेर नाही. बातमी नीट 2-3 वेळा वाचली, त्यातले बारकावे बघितले आणि दुसऱ्या दिवशी शिरूरला जाऊन सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि लागणारे कोर्ट फी स्टॅम्प आणले. करड्यात कॉलेजमध्ये जाऊन सत्यप्रती करून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी STनं फॉर्म रजिस्टर करण्यासाठी न्हावरेला गेलो. पोस्टात जाऊन फॉर्म पुन्हा वाचला. काही चुका नाही येत ना ते पाहिलं. तो फॉर्म कोकण निवड मंडळाच्या नावानं रजिस्टर केला. रजिस्टरचे पैसे दिले. नक्की आठवत नाही, पण 20-22 रुपये असं काहीतरी होतं. फॉर्म रजिस्टर केला, त्याची पावती घेतली, अर्जाची पोच यावी म्हणून पोच जोडली. मनावरचा कित्येक मनाचा बोजा कमी झाला. आपण ग्रामसेवक झाल्याचा फील आला. तहानभूक हरवल्यासारखं झालं. न्हावरा ते आंबळे 4-5 रुपये STचं तिकीट असावं, पण तिकिटापेक्षा 1 रुपया माझ्याकडे कमी होता, त्यामुळे घरी बसनं जाता येईना. न्हावऱ्यात मित्र बरेच होते, पण 1 रुपया कोणाला मागण्याचं धाडस मला झालं नाही. फॉर्म भरल्यामुळे आनंद खूप झाला होता, त्याच्यापुढे ही अडचण मला क्षुल्लक वाटत होती. 1 रुपया कोणाला मागण्याऐवजी मी सरळ आंबळ्याचा रस्ता पकडला, चालायला लागलो. चालत चालत न्हावरा ते आनोसेवाडी 8 किलोमीटर भर उन्हात चालत आलो, पण मला अजिबात थकवा आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही. पण 1 रुपयाचं मोल काय असतं हे त्या दिवशी शिकलो. नोकरीचा फॉर्म भरल्यानं काहीसं हायसं वाटत होतं. आता कोणी विचारलं तर सांगायला कारण झालं होतं की ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरलाय, त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे. आणि ते माझ्या हितचिंतकांच्या आणि टीकाकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पुरेसं होतं. आता थोडा जीवाजीव आल्यामुळे मी जोमानं काम करणार होतो. तेवढ्या काळात मी पुन्हा मुंबई गाठली, धंदापाणी करायला लागलो. त्यावेळी माझी परिस्थिती बघून आदरणीय सुभाष देशमुख सर माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. इतर सर्व गुरुजनांनी मोलाची साथ दिली. म्हणून मग मी धंदा करता करता अभ्यास चालू ठेवला आणि मध्ये मध्ये येऊन परीक्षा द्यायला लागलो. कसं तरी वर्ष गेलं. 11वी पास झालो. 4-5 महिने धंदापाणी केल्यामुळे थोडे पैसे जमा झाले. आता एखादी खोली काढावी असा मनात विचार यायला लागला, म्हणून 1500 रुपये देऊन न्हावरेवरनं एक वाळूचा ट्रक आणला. तर वाळू थोडी मातकट होती. वाळू बघून काही मंडळी हिणवत होती, हे कसले घर बांधतात, घर कसं बांधतात हे यांना माहिती आहे का, घर बांधणं म्हणजे एखाद्याची ज्वारी काढणे इतकं सोपं आहे का, हे असे बोल लावायचे. घराचा घाट तर घातला होता, घर बांधण्याचा अनुभव नव्हता. पुन्हा 2 महिने मुंबईला गेलो, जोरात धंदा केला. जून महिन्यात गावी आलो. पाऊस पडून घराशेजारच्या नाल्याला चांगलं पाणी आलं होतं, म्हणून घराचं काम करायचं ठरवलं. सुरुवातीला एकच खोली काढायची होती. मग शिरूरला गेलो. 2000 विटा, 2 खिडक्या, 1 लोखंडी दरवाजा आणि काही छोटे कडप्पे टेम्पोत टाकून घरी आणले. हे सगळं बघून बाईंना भाऊंना आनंद झाला. मी हे सगळं करतो हे बघून अण्णांनी सुद्धा पुन्हा 1500 विटा आणल्या, काही सिमेंटच्या गोण्या आणल्या आणि त्यांच्या ओळखीचे एक गवंडी होते, त्याला 2000 रुपयाला 2 खोल्या बांधायचं काम दिलं.
दुसरी चौकट नव्हती तर घरी भाऊनी फार पूर्वी घरासाठी लिंबाची लाकडं कापून ठेवली होती. त्याची घरीच भाऊनी आणि मी चौकट बनवली, ती दुसऱ्या खोलीला लावून टाकली. पत्र्याचा दरवाजा चौकट मोडून गेली, पण आम्ही केलेली ती चौकट आजही चांगल्या स्थितीत आहे. हळूहळू घराचं काम चालू झालं. बाई, मी, अक्काची सविता गवंड्याच्या हाताखाली काम करायला लागलो. 10 दिवसात दोन्ही खोल्यांचं बांधकाम झालं. मी डब्याच्या कावडीनं नाल्यातनं पाणी आणत होतो, सिमेंट कालवून देत होतो. बाई आणि सविता विटा देत होत्या. बांधकाम झालं. आता पत्रा टाकायचा होता. आर्थिक प्रश्न निर्माण झाला. अण्णांच्या ओळखीची मदारीवर एक सावकारीण होती. अण्णांनी तिच्याकडनं काही पैसे आणले आणि पत्रा टाकून घेतला. मित्र रामदास शेळकेचा भाऊ अशोक शेळके यांनी पत्रा ठोकायचं काम छान केलं. थोडे दिवस मुंबईला जाऊन आल्यावर मी सायकलवर न्हावऱ्यातनं फाळ्या आणि सगळं दरवाज्याचं सामान आणलं. वाळू शिल्लक होती. त्यात पुन्हा परतवाडीवर विठ्ठलचं घराचं काम चालू होतं. त्यामुळे दोघात एक ट्रक चांगली वाळू आणली. त्या वाळूत अशोक शेळकेनं घराचं सुंदर प्लॅस्टर केलं, वरती नक्षी काढली, दरवाजा खिडक्या करून दिल्या. मग मी शिरूरला गेलो, शहाबादी फरशी आणली. अशोकने हे सगळं काम फक्त 2000 केलं. त्याची इतर ठिकाणी कामं चालू होती, त्यामुळे आमची फरशी बसवायला त्याला वेळ मिळेना. मी अनेक वेळा त्याच्या घरी जाऊन आलो, पण कामाच्या व्यापात तो फक्त वायदे देत राहिला. बरं, मित्र असल्यामुळे काही बोलता येईना. त्याचा मोठा भाऊ बाळासाहेब शेळके आम्ही मांजरीला असताना महाबळेश्वरला ग्रामसेवक झाला होता. शेवटी अशोक येत नाही म्हणून मी स्वतः दोन्ही खोल्यांची फरशी बसवून टाकली. बाई फरशी आणून द्यायची, मी ती बसवत जायचो. त्यात सिमेंट भरलं, काम एकदम ओके झालं होतं. घरी येणाऱ्या कोणालाही ही फरशी घरच्या घरी बसवली आहे असं वाटलंच नाही. माझा आत्मविश्वास वाढला. मी लाईट फिटिंग आणि घराला रंग द्यायचं काम स्वतः केलं. आमच्या छान 2 खोल्या तयार झाल्या. 12वीला गेल्यावर मला यावर्षी पूर्ण वर्षभर कॉलेजला यावं लागेल अशी अटकळ कॉलेजनं घातली होती. 2-3 महिने गेलो सुद्धा. पण कॉलेज करत असताना मला कोकण निवड मंडळाचा लेखी परीक्षेचा कॉल आला. स्पर्धा परीक्षा महिन्यावर आली होती, त्यामुळे मला कॉलेजपेक्षा ही परीक्षा जास्त गरजेची वाटली आणि मी घरी राहून झपाटून अभ्यास करायला लागलो. त्यामुळे कॉलेज बुडालं. अभ्यास रोज पहाटे उठून करत होतो. ही संधी जाऊ द्यायची नव्हती. डोळ्यांसमोर भाऊंनी हयातभर केलेले कष्ट, उतार वयात घालावी लागणारी सालं दिसत होती. तरुण वयात अण्णांनी घातलेली सालं, परमुलकी काढलेले दिवस तेही दिसत होते. अभ्यास चांगला झाला होता. परीक्षा जवळ आली. माझ्याबरोबर माझ्या पुढच्या वर्गात मांजरीला असणारा गावातला रामदास शेळके याला सुद्धा कॉल आला होता. परीक्षा ठाण्याला होती. परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी बसनं ठाण्याला पोचलो. जिथे परीक्षा होती ती शाळा शोधली. ती साधारण गडकरी रंगायतन या नाट्यगृहाजवळ होती. रात्र झाली होती. शाळेवर असणारा पहारेदार गुरखा होता, पण त्याला हिंदी येत होतं. त्याला आमची परिस्थिती सांगितली की आम्ही बाहेर लॉजवर राहू शकत नाही. तोही एकटाच ड्युटी करत होता. चलेंगा म्हणाला. मग आम्ही तिथेच आमच्या बॅगा ठेवल्या. थोडे फ्रेश झालो. घरून रात्रीसाठी चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी आणली होती. रात्री 2-2 घास खाल्ले आणि थोडा फेरफटका मारायला बाहेर पडलो. फिरत फिरत गेलो तर रामदास एका दुकानात घुसला. त्याला काही कपडे घ्यायचे होते. मला म्हणाला, काय धरणे, तुला काय टी शर्ट बिशर्ट घ्यायचा का? मी मान हलवली, नाही म्हणालो. त्याने टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घेतली. अजून काय काय घेतलं. मग आम्ही फिरत फिरत आमच्या वस्तीच्या शाळेत जाऊन आलो. तो गुरखा जाम घोरत होता. मच्छर खूप होते. वेड्या वाकड्या बाकांवर आम्ही झोपलो होतो. सकाळ झाली. गुरख्यानं सवलत दिली होती. तिथेच थंड पाण्यानं आंघोळ केली, चहा वडापाव खाल्ला आणि पेपरसाठी तयार झालो. परीक्षेला आल्यावर कळलं की ग्रामसेवक पदासाठी कृषी पदवीधारक तसंच BSc वाली पण मुलं खूप होती. 2 पेपर होते. पेपर छान गेले, पूर्ण सोडवले, कारण 10वीचा अनुभव होता ना पाठीशी. पेपर झाले. मी तसाच ताईकडे गेलो मुंबईला. ताई म्हणाली, काय रे बापू, तुझी परीक्षा का काय होतं ते संपलं का? मी हो म्हणालो. मग आता काय करणार? मी म्हणालो, कॉल येईपर्यंत धंदा करायचा. घराचं बांधकाम केल्यामुळे कर्जही झालं होतं. त्यामुळे 2-2.5 महिने चांगला धंदा केला आणि डिसेंबरच्या शेवटी गावाला आलो. यंदा शेतीत मटकीचं पीक चांगलं आलं होतं. त्यामुळे मटकी विकून नवीन सायकल घेतली होती.
भाऊंनी नेहमीप्रमाणे गावात फेऱ्या घालून गावातल्या माळ्याची भुजबळांची ज्वारी काढायला घेतली. मी गावी आल्यामुळे बाई आणि भाऊंना मदत करत होतो. मध्येच एकदा येऊन 12वीचा फॉर्म वगैरे भरला होता. मी गावात आलोय, ज्वारी काढायला जातोय हे कोणीतरी कॉलेजच्या सरांना सांगितलं. सरांनी दादाभाऊ खेसेजवळ निरोप पाठवला, धरणेला म्हणावं आता तरी कॉलेजला ये. रात्री दादा घरी आला आणि म्हणाला, वय ताना कसं काय चाललंय? इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाला, तुझा अभ्यास चालू आहे का? मी म्हणालो, हो थोडा थोडा करतोय. तर म्हणाला, उद्यापासून तुला सरांनी कॉलेजात बोलवलंय. हे ऐकून मी गार झालो. वाटलं आता आपलं काही खरं नाही. पण सरांचा आदेश होता. 2 वर्ष सरांनी मला खूप सहकार्य केलं. देशमुख सरांनी तर माझी हमीच घेतली होती. 12वीचा निकाल धरणेमुळे कमी लागला तर जबाबदार मी आहे म्हणून. इतर सर्व शिक्षकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि माझी अडचण लक्षात घेऊन सहकार्य केलं म्हणून माझी 12वी झाली. दादांनी सांगितलं म्हणून मी पुन्हा 15-3 आठवडे कॉलेजला गेलो. मला वर्षभर नियमित कॉलेजला जाता आलं नाही, पण मी पास होणार याची देशमुख सरांना खात्री होती. परीक्षा शिरूरला होती. त्याचवेळी डुबे सरांची धाकटी मुलगी पुष्पा डुबे नावरी इथे 12वी करत होती. परीक्षेला 2दा आम्ही एकाच रूममध्ये आलो होतो. भूगोलाच्या पेपरला ती अगदी शेजारच्या बेंचवर होती. माझ्याकडे एक छोटा स्टॅपलर होता, पण तो जरा खराब होता, त्यामुळे तो इतरांना वापरता येत नसे. पेपर सुरू होता तेव्हा शेवटची 15 मिनिटांची घंटा झाली. सर्व मुलं पेपरची घाई करत होती. माझीही लिखाणाची घाई चालू होती. तेवढ्यात पुष्पाला स्टॅपलर पाहिजे होता, म्हणून ती म्हणाली, धरणे अरे तुझा स्टेपलर दे ना. माझ्या स्टेपलरची खोड मला माहिती होती म्हणून स्टेपलर न देता सांगितलं तो खराब आहे. तर तिला वाटलं की धरणे शिष्ट आहे. हा विषय निघाल्यावर ती आताही मुलांना सांगते की पप्पांनी 12वीत असताना मला स्टॅपलर दिला नाही. अशा तऱ्हेनं परीक्षा संपली. माझा चुलत भाऊ लहानू धरणे गावी येऊन भारतीय लष्करात भरती झाला. तो त्याच्या प्रशिक्षणासाठी निघून गेला. दुसरा साथीदार लक्ष्मण म्हासळकर यांनी गावी येऊन किराणा मालाचं स्वतःचं दुकान टाकलं आणि मी एकटाच राहिल्याने ताईकडे मुंबईला जाऊन धंदा करायला लागलो. जूनच्या अखेरीला 12वीचा निकाल लागला. मला 59% पडले. सगळ्या विषयात पास झालो. आमच्या वर्गात दादाभाऊ खेसे प्रथम आला. त्याला 72% पडले होते. माझं अर्धवट काम झालं होतं. मला डीएडला कुठेही नंबर मिळाला नसता. त्यानंतर लक्ष्मणनं पुन्हा 12वीचा फॉर्म भरला. तो कॉलेजला जायला लागला. पुढे डोनेशन भरून त्यांनी डीएड पूर्ण केलं. याच दरम्यान 12वीचा निकाल लागतो ना लागतो तोच एक उलथापालथ झाली. ग्रामसेवकाच्या लेखी परीक्षेत पास होऊन मेरिट यादीत येऊन मला मुलाखतीसाठी कॉल आला. त्यामुळे मला फार आनंद झाला. आपली 12वी पण पास झाली, स्पर्धा परीक्षा आपण पास झालो, असा दुहेरी आनंद. मुलाखतीचा कॉल आला, पण मध्येच काही लोकांनी बोंब मारली की तानाजीला ग्रामसेवकाचा कॉल आलाय. भेटणारं प्रत्येकजण म्हणायचं कधी जाणार. त्याला सगळं सांगायला लागायचं की पहिला लेखी परीक्षेचा कॉल असतो, मग तोंडी परीक्षेचा असतो आणि शेवटी नोकरीचा कॉल असतो. मराठी शाळेत गरदरे गुरुजी होते. ते नेहमी माझी विचारपूस करत असत. त्यांचे पाहुणे सुधा मिंगळे ठाण्यात मुरबाडला ग्रामसेवक होते. त्यांनी मला त्यांचा पत्ता दिला आणि इंगळेनगरचे बाळासाहेब इंगळे यांना पण मुलाखतीचा कॉल आलाय म्हणून सांगितलं. सुधा मिंगळेंची निवड मंडळात ओळख आहे असंही समजलं. त्यांची भेट घेण्यासाठी मी 2दा मुरबाडला जाऊन आलो. तिथे एक तलाठी होते. त्या तलाठ्यांची निवड मंडळात ओळख असल्याचं समजलं होतं. सुधा मिंगळे भाऊसाहेब मला त्यांच्याकडे घेऊन गेले तर ते काही बोललेच नाहीत. माझी घोर निराशा झाली. आमच्यातल्या काही लोकांनी जबर फिल्डिंग लावली होती. घरचे म्हणायचे 1-2 एकर विकू, पण तुला नोकरी लागली पाहिजे. फिरून फिरून नाईलाज झाला. शेवटी हताश झालो. मुलाखतीची तारीख जवळ आली. मी सगळे कागदपत्र घेऊन मुंबईला गेलो. मुलाखतीच्या दिवशी लवकर कोकण भवनला गेलो. दुपारी मुलाखत झाली. बहुतेक प्रश्नांची उत्तरं सकारात्मक दिली होती. 1-2 महिन्यात काही मुलांना नोकरीचे कॉल आले. मुलाखतीच्या आधी मी बाबासाहेब इंगळे ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन आलो होतो. कॉल आला नाही म्हणून बाळासाहेब इंगळे यांनी घराचं काम करून घेतलं. मी पण निराश झालो. पुन्हा मुंबईला निघून गेलो. लहानूला फौजीची नोकरी लागल्यानं त्याचं लग्न झालं. त्याचा छोटा भाऊ बाळा धरणे याचंही लग्न झालं. त्याच वर्षी मामाच्या दादाचंही लग्न झालं. अण्णांचं आणि बाळासाहेबांचं बिनसलं.
अण्णांनी बाळासाहेबांचं सालं सोडलं. थोडे दिवस घरी राहिल्यावर पुन्हा मागचे दिवस पुढे यायला लागले. त्यामुळे कंटाळून अण्णांनी करड्याला गलांडे यांच्याकडे सालं धरलं. आता अण्णा मुलांना घेऊन करड्याला राहायला लागले. मुलं शाळेत जायला लागली. मी मुंबईहून आल्यावर करड्याला अण्णांकडे जात असायचो. मला नोकरी लागली नाही म्हणून अण्णांसकट सगळे उदास झाले होते. माझ्या परीनं मी प्रयत्न केला होता. जाऊ द्या, पुढच्या वेळी तयारीत राहू असं म्हणालो. त्यांची समजूत काढली. 1998 साल उजाडलं. मागच्या वर्षी धानलीत FYला प्रवेश घेतला नव्हता. पुणे विद्यापीठात जाऊन प्रवेश घेतला आणि पुन्हा गेलो मुंबईला ताईकडे. या 2-3 वर्षात माझे गाव ते मुंबई असे असंख्य हेलपाटे झाले की त्याची गणतीच नाही. मी ताईकडे राहत होतो. ताईला रामदास आणि सोमनाथ ही दोन्ही मुलं छोटी होती. सोमनाथला सांभाळायला सविताला नेलं होतं, त्यामुळे तिची ही शाळा सुटली होती. निळूदाजींचं पिणं खूप वाढलं होतं. ताईची परिस्थिती ही हालाकीची होती. मुंबईत झोपडपट्ट्या तुटत होत्या, त्यामुळे धंदे कमी होत होते. अशातच काही लोक धंदा सोडून गावाकडे निघाले होते. उन्हाळ्यात सुकी मिरची, धणे, लसूण वगैरे विकले होते. उन्हाळ्यात धंदा बरा झाला, पण नंतर पावसाळा सुरू झाला आणि आमचे कडकीचे दिवस सुरू झाले. जून महिना संपला, जुलै अर्धा झाला होता. पावसाळा होता, त्यामुळे धंद्यात राम नव्हता. पण घरी राहून पदरमोड करून खाण्यापेक्षा 4 रुपये सुटतील म्हणून सर्वजण पावसाळे आंबे आणि इतर काही बाई आणून विकत होते. दिनांक 23 जुलै 1998. दिवसभर धंदा करून मी ताईच्या रूमवर आलो होतो. आंघोळ वगैरे करून TV बघत होतो. संध्याकाळचे साधारण 7 वाजले असतील. तेवढ्यात माझं दरवाज्यात लक्ष गेलं तर दरवाज्यात अण्णा आणि सोपान मामाचा देवज्या दोघे जण ताईचा रूम विचारत आले होते. दोघांनाही ST लागते म्हणून दुधाच्या टँकरमध्ये बसून महानंदापर्यंत आले होते आणि पुढे रिक्षा करून 5 बावडीला आले होते. मी बसलो होतो तर माझ्या शेजारी भाजीची रिकामी मोठी पाटी, त्यात तराजू, वजन काटे होते, एक चुंबळ होती. चुंबळ पाटी डोक्यावर घेतल्यावर लागायची ना. त्या पाटीकडे बघत अण्णा म्हणाले, बापू आजपासनं तुझ्या डोक्यावरची पाटी गेली. अण्णांचे हे शब्द ऐकले आणि मी चक्रावून गेलो. अण्णा एवढ्या दिवसात आज असं का बोलले मला उमगेना. तेवढ्यात अण्णांनी त्यांच्या खिशातनं कॉल लेटर काढलं, माझ्या हातावर ठेवलं. ते लेटर मी वाचायला लागलो आणि माझे डोळे पाण्यानं डबडबले. पत्रात लिहिलं होतं, आपली निवड रायगड जिल्हा परिषद रायगड अलिबाग इथे ग्रामसेवक म्हणून झाली असून आपण 30 दिवसांच्या आत नोकरीवर हजर व्हावं, नाहीतर 30 दिवसानंतर आपला गुणवत्ता यादीतला हक्क नष्ट होईल. ते पत्र वाचलं आणि मोठ्यानं रडायलाच लागलो. अण्णांना कडकडून मिठी मारली. माझा वनवास संपला होता. एवढं हलाखीत शिक्षण घेऊन मी जिंकलो होतो. विशेष म्हणजे माझ्या वर्गात 10वीला असणारे आणि D.Ed झालेल्या मुलांबरोबर मलाही नोकरी त्याच महिन्यात लागली होती. मला इतका आनंद झाला होता की रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेही गावी आलो. गावी आलो तर बाई आणि भाऊ यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. भाऊंना आपण जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी मी आणि बाळासाहेब इंगळे यांनी आपली बॅग भरली. रायगड जिल्हा परिषद रायगड अलिबाग इथे हजर होण्यासाठी ST पकडली आणि पुढच्या जीवनासाठी प्रस्थान केलं. मित्रांनो, हेलपाटा ही कादंबरी इथेच संपली. मला वाटतं तानाजी धरणे सरांचा हा जीवन प्रवास, हाल अपेष्टांचा जीवन प्रवास तुम्हाला खचितच भावला असेल. या कादंबरीचे सगळे व्हिडिओ लाईक करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.